नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या व्यायाम गोल्डन युट्यूब चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला इत्यादी दुसरीतली गोष्ट सांगणार आहे. रमाबाई भीमराव आंबेडकर. रमाबाईचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वंदन गावात येथे झाले. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे होते. आईचे नाव रखमाईबाई असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. मुंबईतील पोयबावाडी येथील चाळीत ते राहण्यास गेले. बाबासाहेबांनी रमाबाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवले. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब 1913 साली शिकण्यासाठी अमेरिकेला गेली. त्यांनी पदवी प्राप्त केली. तेव्हा रमाबाईचे सासरे रामजी मालोजी आंबेडकर व दीर आनंदराव यांचे निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईवर पडली. रमाईचा स्वभाव मितभाषी, कृतनिश्चयी आणि स्वाभिमानी होता. त्या कर्तव्यनिष्ठ व स्वसुख त्यागी होत्या. अशा खडतर स्थितीतही मनाची शांतता नि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट केले सोचले. बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या विधवा भावजईला व तिच्या मुलाला त्यांनी अंतर दिले नाही. त्यांचे उत्तम प्रकारे पालन पोषण केले. हाल अपेष्टाही कधी कुरकुर केला नाही. काटकरस्थाने प्रयत्न करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही. दीनदलित समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाबाईंनी स्वतःला झिजवले. खूप दुःख वाट्याला आली तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही. प्रसंगी एखादे सुख वाट्याला आले तर त्या हुरळून गेल्या नाही. रमाबाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जाते. त्यांच्या समोर संकटाचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाही. त्यांनी शांतपणे सर्व संकटे झेलली. आपल्या दुःखांकडे दुर्लक्ष करून इतरांचे दुःख दूर केले. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विषमता दूर करण्यासाठी केले. देशात दीनदलितांवर खूप अन्याय आणि अत्याचार होत असत. त्यांच्या इतरांकडून नेहमी अपमान होत असे. त्यांनी मानसन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला. त्यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन वाहून घेतले होते. अशा परिस्थितीत रमाबाईंनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला. त्यांनी आपल्या पतीस मोलाची साथ दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायात नाव कमवले. भारतीय राजघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मसुदा समितीत खूप परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय राजघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. वैशिष्ट्यपूर्ण कार्यकारिणी सभेची स्थापना करून दलितांच्या स्वावलंबन स्वाभिमानी आत्मउद्धारणासाठी वसतिगृहाची स्थापना केली. सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरू झाले. पुढे त्याने शिक्षणही सुरू केले.